नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खेकड्यांची रेसिपी. जसे पावसाळ्यात निघतात मोठे, त्या मोठ्यांची रेसिपी दाखवणार आहे. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पावसाळ्यात एकदा तरी नक्कीच बनवून खावे, छान लागतात. तर चला लगेच सुरुवात करूया रेसिपीला. ते वाटण्यासाठी सुकं खोबरं भाजून घेतले, कोथिंबीर घेतले, 2 इंच आलं घेतले, 20 ते 15 लसूण पाकळ्या भाजून घेतल्यात, कांदा भाजून घेतलाय वाटण्यासाठी लागणारे. इथे मोठे आणलेले आहेत, तर स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेले आहेत. हे बघा फांगडे. पावसाळ्यात एकदा तरी नक्कीच खावे. तर चला त्याची रेसिपी बनवायची आहे. हे वाटण आता मिक्सरला बारीक करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात सर्व काढून घेते आणि मिक्सरला फिरून घेते. बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. हळदी पावडर, लाल तिखट टाकायचं आहे, धणे जिरे पावडर टाकायची आहे थोडीशी. इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं पाणी टाकून छान घट्टसर मळून घ्यायचं आहे. बेसन दाखवते तुम्हाला. बेसनचा घोल बनून झालेला आहे. टेक्स्चर बघू शकता, असाच हवा आहे. आता एक खेकडा घेते मोठ्या, त्याच्यात असं बेसन भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे. हे बघा, हा फेंदा बोलतात, काय बोलतात तुमच्याकडे कमेंट करून सांगा. आणि असं दोरा घेतलेला आहे, तुकडे करून घेतले दोऱ्याचे. तसं दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे. हे बघा, असेच सर्व आपण भरून घेऊया खेकडे आणि बांधून घेऊया. अशा प्रकारे सर्व बनवून घेऊया. गॅसवर कढई ठेवले, तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की लगेच खडे मसाले घेतलेले आहेत, ते टाकायचे आहेत फोडणीमध्ये. लगेच उभा चिरलेला कांदा घेतलाय, तो टाकायचा आहे. आता लाल होईस्तोपर्यंत परतून घेऊया कांदा लाल झालेला आहे. टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो पण छान परतायचा आहे. लगेच मसाले टाकून घ्यायचे. हळदी पावडर, घरगुती मसाला, किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे टाकायचं. धणे जिरे पावडर छान मिक्स करायचं आहे. ग्रेव्ही, थोडंसं ग्रेव्हीत पाणी टाकते. ते वाटण करून घेतलेलं आहे आपण, ते टाकायचं आहे फोडणीमध्ये. मिक्स करायचं आहे. तेल सुटेस्तोपर्यंत 5 मिनिटं लागतील. दाखवते तुम्हाला. ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. सगळे मोठे असेच बांधून घेतलेले आहेत, पाहू शकता. लगेच टाकून घेऊया मसाल्यामध्ये. इथे फांगडे पण घेतलेत, ते पण टाकूया. तर छान हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. चमच्याने जास्त हलवायचे नाही खेकड्यांना. लगेच पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाकायचं. आता गॅस मोठा करते. चांगलं 20 ते 25 मिनिटात भाजी शिजेल. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडासा गरम मसाला. तर झाकण ठेवून शिजून घेऊया. अंग्यांचं पाणी काढून घेतलंय, मिक्सरला फिरून गाळून घेतलंय, तो टाकूया. आता छान शिजून देऊया. झाकण ठेवते. खेकड्याचा रस्सा बनून झालेला आहे, पाहू शकता. मस्तच झालेला आहे. तर गॅस बंद केलेला आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर मस्त. तर सर्व करून दाखवते तुम्हाला. मोठ्यांचा रस्सा बनून झालेला आहे, पाहू शकता कसा मस्त झालेला आहे, झणझणीत असा. तर कशी वाटली मोठ्यांची खेकड्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा, कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.